काल आम्ही गेलो डीमार्टला आणि डीमार्टवरून ॲक्च्युली संध्याकाळी आल्यानंतर खूप टायर्ड झालं होतं, त्यामुळं थोडंफार सामान लावलेलं आहे आणि अजून खूप लावायचं आहे. लास्ट टाईमला मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी डीमार्टवरून काय काय शॉपिंग केले, त्यामुळे मी ह्यावेळेला काही ते दाखवलेलं नाही आहे. पण मी ऑर्गनाईज करताना आणि काय काय मी तयारी करून ठेवते महिन्याभराची, ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तुम्हाला माझ्या किचनचा एकदा लुक दाखवते, किती मेसी झालेलं आहे तुम्हाला. तर पहा, थोडंफार भरलेलं आहे, अजून भरायचं शिल्लक आहे. तर सर्व अस्ताव्यस्त पडलेलं आहे. किचन कट्ट्याची तुम्ही अवस्था बघू शकता कशी झालेली आहे. तर अनिशाला इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे, चपातीसाठी तवा ठेवलेला आहे, पनीर बुर्जी करून ठेवलेली आहे तिच्यासाठी. तर आता पटकन तिला शाळेला पाठवून माझं जे रुटीन आहे आजचं ते तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि जेवढी भांडी होईल तेवढी मी धुवून ठेवलेली आहे काल रात्री, तर अजून खूप पडलेली आहेत. आणि अनिशा इथं वेट करत आहे दूध पिण्यासाठी. तर इथं मी चहा घेत आहे, चहा आणि 2 मारीगोल्ड बिस्किट. अनिशा रेडी झालेली आहे स्कूलला आणि ऑलमोस्ट जे काही रेडी व्हायचे ती स्वतःच होते. थोडंफार मी तिला हेल्प करते, पण ती स्वतःच सगळं करून घेते, त्यामुळे मला खूप हेल्प होते सकाळी सकाळी. माझ्या मेसी लुकवरती जाऊ नका, कारण हे रिअल लाईफ आहे. जे रिअलमध्ये आहे ते आहेच. सकाळी कोणच रेडी होऊन मेकअप करून वगैरे बोलत नाही. तर ठीक आहे, आता 8 वाजत आले आहेत आणि अनिशा गेलेली आहे स्कूलला आणि आता मी जाणार आहे वॉकिंगला. वॉकिंगला जायच्या आधी मी चहा घेतलेला आहे. तर चहासुद्धा मी थोडाच घेतलेला आहे. तुम्ही माझा कप बघितला असेल, छोट्या कपमध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये फक्त मी अर्धा चमचा साखर घातलेला आहे. कारण कसं आहे ना, मला चहा पूर्णपणे सोडायचा होत नाही. जरी मी 4-5 दिवस सोडले, जास्तीत जास्त एक आठवडा सोडला, तरी मला त्यानंतर चहाची तलब होतेच. मी हे करून पण बघितलेलं आहे. मी 2 महिने चहा सोडलेले, पण नंतर 1-2दा पिलर पुन्हा मग ते स्टार्ट झालं. त्यामुळं माझं काय आहे ना, त्या चहाच्या एका गोष्टीसाठी मी डाएट करणं किंवा वॉकिंग करणं हे सोडू नये. इथं चहा पिल्यासारखासुद्धा हवा आणि जास्त आपल्याला आपल्या बॉडीमध्ये शुगरसुद्धा जाऊ नये ह्याची काळजी करायची. आणि हो, चहा सोडून चहामध्ये जी मी अर्धा चमचा साखर घालते, सकाळी अर्धा चमचा, संध्याकाळी अर्धा चमचा, दिवसभरात मी 1 चमचा साखर माझ्या पोटात जाते. ते सोडून मी वरचं काही पॅकेज फूड सगळं बंद केलेलं आहे. कुठलाही स्वीट असू दे, कोणीही काही स्वीट आणू दे, काय मी काही खात नाही. ब्रेड नाही, काही नाही. ब्रेडसुद्धा ब्राऊन ब्रेड असले तरच मी खाते, ते सुद्धा 1 टाईमच. तर बाकी सोडलं तर थोडे चेंजेस मी करत आहे. आणि जर कुणाला वजन कमी करायचं असेल आणि प्रयत्न करत असतील आणि त्यांचाही हाच प्रॉब्लेम असेल चहा सोडण्याचा, तर मला असं वाटते की तुम्ही एकदम न सोडता थोडं कमी करत जा. मी पहिला मोठा कप घेत होते चहासाठी, आता जेवढा छोटा तोच बारका कप आहे, त्याच्यापेक्षा छोटा कप नाही आहेत. तर त्या कपामध्ये मी चहा पिते आणि 2 मारीगोल्ड बिस्किट खाते. कारण वॉकिंग करून आल्यानंतर मला पूर्ण माझी एनर्जी ड्रेन झालेली असतात, त्यामुळं 2 बिस्किट मी घेते. आणि नाश्ता सकाळी झाल्यानंतर मी दुपारचं जेवण करत नाही. मी डायरेक्ट संध्याकाळी 6:30ला करते. कारण कसं आहे, दुपारी जर मी जेवण केलं तर मग मला 6:30ला जेवण जात नाही. आणि त्यामुळे मी काय करते, युजली 10पर्यंत थोडंसं लेट मी नाश्ता करते, 10पर्यंत. आणि त्यानंतर दुपारचं जेवण मी स्किप करते आणि एकदम 6:30 वाजता माझं जेवण होऊन जातं. तर याप्रमाणे आहे सध्या रुटीन आणि हे खूप दिवस झाले मी फॉलोसुद्धा करत आहे. ठीक आहे, तर आता जास्त बोलत बसण्यापेक्षा चला आता वॉकिंगला जाऊया. तर आता 9ला 5 मिनिट कमी आहेत आणि मी वापस आलेले आहे. जवळजवळ 1 पाऊण तास मी वॉकिंग केलेलं आहे. तर आपण जर घरीच काम करत बसलो ना, तर इथं तुम्ही बघू शकता किती घाम आलेला आहे. याप्रमाणे कधीच ते येणार नाही. घरी कधीच आपल्याला एवढी कॅलरीज बर्न करता येत नाही. मूवमेंट तर बॉडीची खूप असते, पण आपली कॅलरीज जी बर्न आहे ती थोडीशी एक्सरसाइज आणि वॉकिंग केल्यानंतरच होणार आहे. तर आल्यानंतर थोडंसं मी फ्रेश झाले आणि मी अंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं. तोपर्यंत मी काय केलं, जे काही काल आणलेलं आहे डीमार्टमधून ते सर्व मी फिल करून ठेवलेलं आहे.
जे काही जिन्नस थोडंसं राहिलेलं असतं ना ते मी काय करते सेपरेट काढते आणि त्यानंतर जे नवीन आणलेलं आहे ते पहिला फिल करून त्याच्यावरती हे घालते, जेणेकरून काय होतं ना जे जुनं जिन्नस आहे ना ते आपण पहिल्यांदा यूज करू शकतो. ते नाहीतर काय होतं त्याच्यावरच तुम्ही जर भरून ठेवला तर मग ते खालचं खालीच राहणार आहे. तर जे जे सामान भरून ठेवायचं आहे ते पटपट मी भरून ठेवते. डीमार्टमधून आणलेलं जे सामान आहे शक्यतो मी जेवढं लवकर होईल तेवढं सगळं भरून ठेवते. युजली त्याच दिवशी मी ट्राय करते की त्याच दिवशी आपण जे काही आहे ते ऑर्गनाईज करून ठेवायचं, पण जर नाही झालं तर नेक्स्ट डे तरी मी पूर्णपणे ते जे काही आहे ते त्याच्या जागेला मी लावून ठेवते. तर इथं मी गॅस कट्टा आवरत आहे आणि तसंच मी पोहे करत आहे नाश्ता, जेणेकरून अंघोळ झाल्यानंतर पटकन देवपूजा करून आपल्याला नाश्ता करता येईल. त्यामुळं मी नाश्ता करून मग जात आहे. आणि इथं जे मनी प्लॅन्ट मी लावलेलं आहे ना तर ते मी वीकली एकदा किंवा दोनदा तरी काय करते स्वच्छ ते पाणी काढून दुसरं पाणी चेंज करते. आणि थोडंसं मनी प्लॅन्टचे जे पानं आहेत ना ते सुद्धा थोडंसं मी त्याला पण सुद्धा थोडंसं पाणीनं हे करते, जेणेकरून काय होतं ना ते फ्रेश राहतात आणि छानही दिसतं. त्यामुळं मी हे प्रत्येक आठवड्याला करते. तर पोहे बनवलेले आहेत आणि जे काही गॅस कट्टा आहे ते सुद्धा मी थोडासा क्लीन केलेला आहे. तर आता जी भांडी आहेत ते पण मला लावायचं आहे आणि जे काही अजून थोडं ऑर्गनाईज करायचं असेल, जे काही ठेवायचं असेल तर ते मी आता अंघोळ झाल्यानंतर आल्यावरच सगळं जागेला लावेन. तर देवपूजा आणि नाश्ता झालेला आहे. आता शेवटचं काम आहे ते म्हणजे मोठं काम भांडी घासायचं. तर इथं जे मी ऑइलची बॉटल भरून ठेवत आहे तर हे मी काल रात्रीच धुवून ठेवले होते, जेणेकरून काय होतं ना जे काही पाणी असेल ना ते पूर्णपणे ड्राय होऊन जातं. त्यामुळं नंतर काय होतं ना जर थोडंसं पाणी जरी शिल्लक राहिलं तर मग आपण फोडणी वगैरे देताना ते थोडंसं तडतड उडल्यागत करतं. तर त्यामुळं मी ते आधीच धुवून ठेवते. तर इथं मी ह्यामध्ये बिर्याणी मसाला भरून ठेवलेला आहे आणि चिया सीड्स आहे ना ते सुद्धा भरून ठेवलेले आहे. तर चिया सीड्स मी ह्याला आणलेले आहे. थायरॉइड ज्यांना आहे त्यांना चिया सीड्स खूप त्याचे उपयोग आहेत. आणि इथून पुढं मी पहिलासुद्धा प्यायचे, पण आता थोडे दिवस सोडलेलं होतं, तर आता मी पुन्हा स्टार्ट करत आहे. तर ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी थोडेफार जे काही मला माहिती आहे नॉलेज ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मी सुद्धा त्या जर्नीमध्ये आहे, वेट लॉस जर्नीमध्ये. तर मला जे माहीत आहे मी जे करत आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. जर तुम्हाला त्या प्रकारचे व्हिडिओ जर पाहायचे असतील किंवा पाहायला आवडतील तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर इथं सर्व भांडी जी आहेत ते मी धुवून ठेवलेले आहेत आणि फायनली माझा जो गॅस कट्टा आहे तो पूर्णपणे क्लीन झालेला आहे. तर खाली जे आहे ते ऑइल्स वगैरे थोडेसे डाळी आहेत ते सुद्धा मी भरून ठेवते. आणि जो किचन कट्टा आहे तो फायनली मी सर्व काही पुसून घेणार आहे. आणि मला मागच्या व्हिडिओमध्ये एका ताईनं कमेंट केली होती की ताई प्लीज लिक्विड दाखवा जे तुम्ही वापरता DIY लिक्विड. तर नक्की त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो मी दाखवणार आहे, कारण थोडंसंच DIY लिक्विड राहिलेलं आहे. त्यामुळे मी आता नेक्स्ट जेव्हा करणार आहे त्यावेळेला तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर पहा हा माझा फायनल लुक आहे गॅस कट्ट्याचा. आणि इथं जे सामान राहिलेलं आहे ते सुद्धा पटापट आता जागेवर ठेवते. तर फायनली आता वाजलेले आहे 2 आणि अनिशाची यायची वेळ झालेली आहे.
तर अनिशाच्या पप्पाने तिच्यासाठी ॲपल ज्यूस करून ठेवलेला आहे आणि मी त्याच्यावरती थोडंसं चॉकलेट जे सिरप आहे ना ते घालत आहे, जेणेकरून ते छान टेस्ट लागतं आणि दिसायलासुद्धा छान वाटतं. तर ते सगळं झाल्यानंतर पहा, खालचंसुद्धा सर्व जे सामान आहे ते भरून ठेवलेलं आहे आणि सर्व काही आता किचन जे आहे ते क्लीन झालेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ऑइल आणलेलं आहे, हेअर ऑइल. तर त्याबद्दल मी पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे, ज्याचा उपयोग मला खूप झालेला आहे पास्टमध्ये. तर ते कसं लावायचं आणि त्याची काय काय युजेस आहेत आणि खूप छान त्याचे फायदे आहेत. तर ते काय ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.